नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम कुरकुरीत असं हे भडंग बनवणार आहोत। या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये आपण कोल्हापुरी भडंग मसाला बनवलेला होता। तर तोच मसाला वापरून आज आपण इथे एकदम खमंग व चटपटीत भडंग बनवणार आहोत। तर भडंग बनवण्यासाठी इथे मी साधारण 4 वाट्या हे चुरमुरे घेतलेले आहेत। आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। हे चुरमुरे आपण साधारण 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेणार आहोत। कारण आता बाहेर पाऊसही पडत आहे, त्यामुळे हे शक्यतो थोडेसे नरम पडतात, त्यामुळे आपण हे हलकेसे भाजून घेणार आहोत। भाजल्याने हे जे चुरमुरे आहेत ते एकदम कुरकुरीत बनतात, त्यामुळे आपण जे भडंग बनवणार आहोत तेही एकदम खमंग व चटपटीत बनते। तर मधल्या वेळेत खाण्यासाठी लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही चटपटीत असं खावंसं वाटतं। तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ जो बघितला असेल त्यामध्ये आपण कोल्हापुरी भडंग मसाला बनवलेला होता। तो मसाला एकदा बनवून ठेवला की तुम्ही कधीही अगदी 5 मिनिटात हे भडंग बनवू शकता। तर साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आपण चुरमुरे आता चेक करूयात। तुम्ही ते बघू शकता, हाताने हे पटकन तुटत आहे, याचाच अर्थ आपण हे छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले चुरमुरे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर शक्यतो भडंग बनवताना चुरमुरे किंवा आपण याला मुरमुरेही म्हणू शकतो, हे अशा प्रकारे कुरकुरीत असे भाजून घ्या। तर आता याच कढईमध्ये आपण साधारण अर्धी वाटी तेल ॲड करूयात। तर तेल हे छान असं गरम झालं की यामध्ये इथे मी हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या हलक्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्यामुळे हे जे भडंग आहे याचा एकदम खमंग असा सुवास येतो। हलकासा गोल्डन कलर आला की यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करूयात। इथे फ्लेम हा मीडियमच ठेवलेला आहे। आता आपण मीडियम फ्लेमवर हे हलकेसे फ्राय करून घेऊयात। हाय फ्लेम ठेवायचा नाहीये, नाहीतर शेंगदाणे हे काळे पडू शकतात। तर इथे शेंगदाणेही आपल्याला थोडेसे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूयात। हे 1 मिनिट आपण मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी डाळ ॲड करूयात। तर आता हे सर्व आपण साधारण 1 मिनिट मिक्स करून घेऊयात। इथे मी फ्लेम हा मीडियमच ठेवलेला आहे। तर आता साधारण 1 मिनिट हे छान असं फ्राय करून झाल्यानंतर आपण जो कोल्हापुरी भडंग मसाला बनवलेला होता, इथे मी हा 2 चमचे घेतलेला आहे। आता आपण हा यामध्ये ॲड करूयात। आता या स्टेजला आपण गॅस हा बंद करायचा आहे। मसाला ॲड करताना गॅस अजिबात चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर जो मसाला आपण बनवलेला आहे तो जळू शकतो। आता हा जो भडंग मसाला आहे तो छान असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण हे भाजलेले चुरमुरे ॲड करूयात। आता आपण हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हा जो मसाला आहे तो या चुरमुऱ्यांना सर्व बाजूंनी एकसारखा लागला पाहिजे। यामध्ये मीठ ॲड करायची अजिबात गरज नाही, कारण भडंग मसाला बनवतानाच यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं होतं। तर आपलं मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम चटपटीत व कुरकुरीत असं हे भडंग एकदम तयार आहे। तर अगदी झटपट बनणारं, म्हणजेच अगदी 5 मिनिटात बनणारं हे भडंग एकदम तयार आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।